आपण सध्या बेसा पिपळा नगरपंचायत परिक्षेत्रामध्ये बेसा या परिसरामध्ये आहोत, जिथे नगरपंचायतने 1,60,000 रुपये खर्च करून रस्त्याच्या मधोमध खंबे लावले आहे। या खंब्यांना घेऊनच सध्या वाद निर्माण झाला आहे। लोकांचं म्हणणं आहे की एवढा मोठा निधी या खंब्यांवर खर्च करण्यात आला आहे, मात्र या खंब्यांची किंमत कमी आहे। आपल्यासोबत काही लोक आहे, स्थानिक लोक आहेत, ज्यांच्याशी आपण बोलूया। मला सांगा, हे जे खंबे तुमच्या परिसरामध्ये लावण्यात आले आहे त्यांना घेऊन सध्या वाद निर्माण झाला आहे, काय तुमचं नेमकं म्हणणं आहे नगरपंचायतच्या या कारभारावर? साधारणतः 5 वर्षा पहिले छोट्याशा ग्रामपंचायतचं नगरपंचायतमध्ये रूपांतरित झालं। भरपूर डेव्हलपमेंट केलं असं स्थानिक आमदाराचं आणि मंत्र्यांचं म्हणणं आहे, परंतु त्या ॲट विच कॉस्ट? आता तुम्ही लोकमतनी जो प्रकाशित आज बातमी झालेली आहे की या पोलमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे। 1,60,000 काहीतरी याची कॉस्टिंग काढलेली आहे, परंतु प्राथमिकदृष्ट्या पाहता हे फार तर 40-45,000 रुपयाची कॉस्टिंग असायला पाहिजे याची, परंतु 1,60,000 पाहून मन विचलित झालं की टॅक्सपेअरचा पैसा इतका प्रमाणात वेस्ट का होतो। असे प्रचंड मोठे मुद्दे आहेत इथे, परंतु या स्ट्रीट लाईटचा फायदा किती? जर याच कॉस्टला तुम्हाला ओपन मार्केटमधून तुम्ही निविदा बोलवल्यात का? त्याचं टेंडरिंग झालं का? हे सगळे विषय जनतेसमोर आणणं फार गरजेचं आहे। नगराध्यक्षांचं स्टेटमेंट आज मी ऐकलं की वरवर दृष्ट्या पाहता हे या कॉस्टचे वाटत नाहीत। मग मॅडम, तुम्ही याची चौकशी केली का? या संदर्भात तुम्ही जनतेला सर्व सत्य सांगणं गरजेचं आहे। शासनाच्या पोर्टलवरून ही खरेदी झाली आणि जे इथले अधिकारी आहेत ते सुद्धा पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणताय काही लोक। तुमचं काय म्हणणं आहे? हो, बिलकुल शासनाला सगळ्या गोष्टी माहीत आहे। त्यांच्या परवानगीसमोर काहीच नाही होऊ शकत। आतापर्यंत ज्या पण गोष्टी झालेल्या आहेत ते शासनाच्या मंजुरीमुळे झालेलं आहे। आणि आता जे बॉडी बसलेली आहे, ही जी आता जवळपास 6-7 महिने बॉडी जी बसलेली आहे नवीन, तर त्यांना पण ह्या गोष्टी माहीत आहे, कारण की ते जुळलेले आहे त्यांच्यासोबत। तर कुठे ना कुठे त्यांचं पण त्याच्यामध्ये सपोर्ट आहे। विदाऊट सपोर्टने ह्या कामं होत नाही। जर थोडंसं पण त्यांना वाटत होतं तर ते आधी ऑब्जेक्शन घेऊ शकत होते। तर कुठे ना याच्यामध्ये मिलीभगत आहे, तेव्हाच हे शासन चालून राहिलं आणि त्याच्यासोबत पक्ष पण जोडलेला आहे। आपलं काय म्हणणं आहे? आपण सुद्धा याच परिसरामध्ये राहता। हे जे 1,60,000 रुपये खर्च करून हे जे पोल तयार करण्यात आले आहे, काय तुमचं म्हणणं? मी इथं प्रभाग क्रमांक 3 बेसा पिपळा नगरपंचायतचा नगरसेवक आहे आणि हे जे पोलची सुरुवात झालेली आहे ही माझ्याच प्रभागातून सुरुवात झालेली आहे। याच्यावर जे लोकांचा जो प्रश्न आहे, सकाळ संध्याकाळ मला जो फोन येतात, लोक येऊन भेटतात मला माझ्या ऑफिसला, त्यांचं एकच आहे की आमच्या कराच्या पैशामधून जर बाकीच्या ज्या अर्जंट बाबी आहेत त्या जर दुरुस्त नसतील होत आणि ह्या पोलवर फक्त 1,60,000चा जर पोल आपण देत आहोत, ही कितपत म्हणजे लोकांच्या पैशाचा म्हणजे एक चांगला उपयोग केला जातोय, क्या उपयोग आहे की दुरुपयोग आहे, हा लोकांचा एक प्रश्न आहे। त्याकरता मी काय केलेलं आहे, माननीय श्री जिल्हाधिकारी नागपूर, माननीय श्री नगरविकास मंत्री उपमुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे साहेब, आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, लोकायुक्त महाराष्ट्र राज्य यांना सर्वांना ईमेलद्वारे मी ही घटना सांगितलेली आहे आणि याच्यामध्ये निष्पक्ष जांच व्हायला पाहिजे। म्हणजे याची कारवाई जर याच्यामध्ये खरंच याच्यात तफावत आलेली आहे तर याच्यामध्ये या लोकांवर फौजदारी गुन्हा, प्रशासकीय गुन्हा, जे ठेकेदार आहे त्यांच्यावर कारवाई, जे संबंधित अधिकारी असतील, जे कोणी जुळलेले असतील, इवन याच्यामध्ये कोणी राजनीतिक लोकसुद्धा जुळलेले असतील, यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे, ही माझी मागणी आहे लोकांमार्फत। भ्रष्टाचाराचे अनेक आरोप होत आहे आणि अशातच ही नगरपंचायत जी आहे सर्वात जास्त कर गोळा करणारी नगरपंचायत असं म्हटलं जाते। तुमचं एवढा मोठा भ्रष्टाचार होता आणि त्यावर कोणी बोलायला तयार नाही, तुमचं काय म्हणणं आहे? आज बोलायला तयार नाही याचा अर्थ तुम्ही स्वतः समजू शकता। जर समोरचा व्यक्ती जर बोलत नाही आहे तर का बरं बोलत नाही आहे? जर आपल्याला माहिती आहे की आजच्या तारखेला ह्या पोलची किंमत किती असू शकते हे तुम्हाला सुद्धा निदर्शनास आहे। आज इंडिया मार्टला टाका, आज ऑनलाईन आहे, प्रत्येक लहानचा पोरगासुद्धा जर टाकला इंडिया मार्टच्या याच्यावर तर या पोलची किंमत किती आहे हे लक्षात येऊन जाते। दुसरी गोष्ट, आजच्या तारखेला मार्केटमध्ये एवढे सप्लायर आहेत, सप्लायरकडून तुम्ही एक कोटेशन मागवलं तरी तुम्हाला लक्षात येतो की याच्यामध्ये काय तफावत आहे। म्हणून मी कोणाला ब्लेम न करता याच्यामध्ये सरळ मी मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना बोललो की याच्यामध्ये सखोल चौकशी व्हावी, याच्यामध्ये कोणालाही हयगय करता आलं पाहिजे नाही। कारण याच्यामध्ये काय झालं आहे, लोकांना असं वाटायला लागलेलं आहे की इथचा नगरसेवक पैसे खाऊन इथं पोल लावलेले असेल यांनी,
अशा पद्धतीचं कुठलंही हे झालेलं नाही. तर मधून माझे सर्व वरिष्ठांना विनंती आहे की याच्यामध्ये सखोल चौकशी करावी. जे गुन्हेगार आहेत त्यांना अटक करावी, त्यांना फौजदारी गुन्ह्यात टाकावं, प्रशासकीय असतील जे काही असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आपण सुद्धा सामान्य नागरिक म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे की काय व्हायला पाहिजे? विंदा करंदीकरांची एक फार छान कविता आहे. कोणी तिर्री कोणी छक्के सारे सब घोडे 12%. सगळ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. प्रशासकीय कारभारात असेल किंवा सध्या बसलेल्या बॉडीमध्ये असेल, जो कोणी याच्यात दोषी असेल त्याच्यावर कारण हा जनतेची ही लूट आहे, जनतेच्या कराच्या पैशाची लूट आहे. त्याची निष्पक्ष चौकशी व्हावी हीच मागणी. 3.5 कोटी खर्च करून हे पोल लावण्यात आले आहे. मात्र आता या पोलच्या कामावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहे. अशातच सामान्य नागरिक आणि नगरसेवक जे या परिसरामध्ये आहेत त्यांनी सुद्धा मागणी केली आहे की या पूर्ण घटनेची चौकशी व्हावी आणि खरं काय ते समोर यायला पाहिजे. कॅमेरा पर्सन विलाससह मी प्रकाश शुंकलवार, महाराष्ट्र TV 24 नागपूर.